मित्रांनो नमस्कार, फिरा पुणे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो आज आपण जाणार आहोत दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिर पुणे। इथं असं म्हटलं जातं की दरवर्षी लाखोवरून पब्लिक येते, लाखोवरून जास्त पब्लिक इथं येते दर्शनासाठी। तर मित्रांनो मला तर असं नाही वाटत, कारण मी जर पब्लिक आताचे जे पब्लिक बघितले तर असं वाटते की फक्त हे 11 ते 7 दिवस या दरम्यान लाखोपेक्षा जास्त पब्लिक आली असेल। मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती प्रमाणात म्हणजे भाविक भक्त आले आहेत दर्शनासाठी। आणि हे जे आपले कंटिन्यू 11 दिवस मित्रांनो चालू असते आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत पण गर्दी असते। मित्रांनो यावेळेस जे मंदिराचा एक साचा केलेला आहे तो पद्मनाभ स्वामी मंदिर जे की केरळमध्ये स्थित आहे, त्याचा एक साचा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले बाप्पा विराजमान झालेले आहे। तुम्ही बघू शकता आतमध्ये, तुम्ही ज्यावेळेस येणार ना त्यावेळेस तुम्ही बघू शकता। नाही बघत असेल तर व्हिडिओमध्ये बघा, आम्ही सगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण काही चूक भूल माफ करा। मित्रांनो हे मंदिर जे आहे ते 130 वर्ष जुने आहे। या मंदिराची स्थापना झाली होती 1896 साली। लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। आणि मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला बघता येईल पूर्ण, म्हणजे की तुम्हाला तुमचं मन शांत करण्यासाठी तुम्ही येऊन मस्त बघू शकता। सगळं एकदम अति उत्तम प्रमाणे केलेलं आहे। आणि इथं कसल्याही प्रकारची म्हणजे तुम्हाला की लोटालोटी नाही, धिंगाणा नाही, काही नाही, कारण ती जी मंडळ आहे त्यांनी सगळं व्यवस्थितपणे केलेलं आहे। म्हणजे त्यांनी की सेपरेट म्हणजे थोडंसं समोर काही जण थोडे समोर सोडायचे, काही जण नंतर सोडायचे, असं म्हणजे सेपरेट मंडळांनी कार्यकर्त्यांनी त्यांनी सगळे नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही येऊ शकता आणि गणपती बाबाचे दर्शन घेऊ शकता। आणि मित्रांनो तुम्ही सगळं म्हणजे सगळं बघू शकता इथं। आणि पोलीस कर्मी पण असल्यामुळे त्यांनी एवढा काही इश्यू नाही आहे, तर सगळं तुमचं दर्शन पण होऊन जाईल। मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।